नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. आताची सर्वात मोठी बातमी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून येते. नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालंय. नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालंय. सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवलंय. समीर भुजबळांनी गाड्या आडव्या लावत मतदारांना घेऊन चाललेली बस अडवली आहे. यानंतर सुहास कांदे तिथे आले असता त्यांनी थेट समीर भुजबळांना मारून टाकण्याची धमकी दिली आहे. आज तुझा मर्डर फिक्स आहे असे सुहास कांदे यांनी समीर भुजबळांना संतापून म्हणाले. यामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे. भुजबळाला सांगा, भुजबळ सांगा कशासाठी आली त्याच्यानंतर आणखी आमच्याकडे हे पण आहे, पोलीस महिला पण आहे. त्याच्यानंतर मी रिलायन्सला मॅनेजर आहे, तर माझी एम्प्लॉय पण आहे. आम्ही सगळे मतदानासाठी चाललोय. आज 3 ते 3.5 तास झाले इथं आम्हाला होल्ड करून ठेवलाय. समीर भाऊ कटेकच्या टोकात होते. तुम्हाला काय विचारायचं काय नाही आम्हाला विचारायला. पोलीस काय म्हणताय, त्यांच्या आजूबाजू घुमताय पोलीस. SSB वाले सगळे पोलिसांमध्ये दम नाहीये का? फौजी एक फौजी आला भेटतो सगळ्यांना दाखवून लावून येतो. काय प्रकार झाला आणि आता सिच्युएशन कशी? या ठिकाणी आम्ही जेव्हा कॉल आला का काही लोकांना अडवून ठेवलेलं आहे, कॉल आल्यानंतर ताबडतोब पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर इथं घटनास्थळी आले, CAPF इथं आलेली आहे. त्याच्यानंतर मी इथं पोहोचलेलो आहे आणि फ्लाईंग स्क्वॉड जो असतो गाड्या चेक करायला किंवा काही संशयित लोकांना चेक करायला, तो फ्लाईंग स्क्वॉड इथं आलेला आहे. त्यांनी चेक केलेला आहे, त्यांनी व्हेरीफाय केलेलं आहे आणि व्हेरीफाय करून आता ट्रॅफिक क्लिअर केलेली आहे. परिस्थिती आता पूर्णपणे 100% नियंत्रणामध्ये आहे. सर, एक असा आरोप केला जातो आहे का हे जे मतदार आहे आणि यांना जाणून बुजून 2 ते 3 तास अडवण्यात आलेलं आहे विरोधकांनी, काय म्हणाले? नाही, तसं जाणून बुजून म्हणता येणार नाही. जर कोणाच्या मनात काही शंका असेल त्यांनी जरूर आम्हाला कळवावं आणि जी यंत्रणा आहे ती व्हेरीफाय करायचं काम त्याचं करणार आहे. आता हे व्हेरीफाय झालेलं आहे आणि आता व्हेरीफाय हे सर्व हा एक 2 उमेदवार जे आहेत नांदगावचे त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली आहे, परंतु पोलीस मध्ये होते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. सर, हे जेवढी चेकिंग करण्यात आली हे कुठले लोक आहे, मतदारसंघातले आहे का बाहेरचे? नाही, त्यांचे कार्ड पाहिलेले आहेत. एपीएसटीने सांगितलेलं आहे की मतदारसंघातले आहेत आणि ते बिहारी असल्याचा देखील आरोप झाला. नाही, बिहारी वगैरे कोणी नाही.
बिहारी कोणी नाही. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात. ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.